होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता विचार सागर तरंग 5वा परिच्छेद 29 क्रमांकाचा पंचकोशाच्या निरासाचा प्रकार। विचार सागर तरंग 5वा परिच्छेद 29 क्रमांकाचा पंचकोशाच्या निरासाचा प्रकार। आपण आतापर्यंत 28 परिच्छेदाचा विचार केलेला आहे आणि 29 क्रमांकाच्या परिच्छेदाचा विचार आपण आता क्रमप्राप्त करणार आहोत। यामध्ये अनुबंधाचा संक्षेप म्हणजे प्रथम तरंग आहे, त्याच अनुबंध चतुष्टयाचा विस्तार म्हणजे द्वितीय तरंग आहे। गुरु शिष्याचं लक्षण परस्पराविषयी कर्तव्य हा जो शास्त्रीय विचार आहे तो तृतीय तरंगात आला आणि उत्तम अधिकाऱ्याकरता ज्ञेय ब्रह्माचा विचार म्हणजेच ख्यातिवाद, त्यामध्ये सिद्धांतामध्ये असणाऱ्या अनिर्वचनीय ख्यातीचा विचार चतुर्थ तरंगामध्ये आला आणि या 5व्या तरंगामध्ये मध्यम अधिकाऱ्याकरता उपदेश करत आहेत। त्यामधील 28 परिच्छेद जवळपास आपण पाहिले आणि या 29 क्रमांकाच्या परिच्छेदाचा विचार करत असताना पंचकोशाचा निरासाचा काय प्रकार आहे तो ग्रंथकार आपल्यासमोर ठेवतात। आपण 3 शरीर पाहून आलो आणि 5 कोश पाहिले। 3 शरीर म्हणताना 25 तत्वात्मक आहे ते स्थूल शरीर, 17, 16 किंवा 19 तत्वात्मक आहे ते सूक्ष्म शरीर आणि या दोघाचं बीज ज्याच्यात आहे व्यष्टी अविद्या किंवा अज्ञान ते कारण शरीर। त्या स्थूल शरीरामध्ये अन्नमय कोश आहे आणि कारण शरीरामध्ये आनंदमय कोश आहे आणि प्राणमय मनोमय विज्ञानमय हे 3 कोश सूक्ष्म शरीरामध्ये आहे। पण हे 3 शरीर आणि त्यात येणारे 5 कोश हे आत्मा नसून एक प्रकारचा अनात्माच आहे। आत्मा मात्र या आतीत आहे, याच्या आत आहे। इंद्रियानी परान्याहो रेंद्रियभ्य परमनः मनसस्तु पराबुद्धी यो बुद्धे परतस्तु सहा। आत्मा याच्या आत आहे किंवा याचं अधिष्ठान आहे, परंतु या रज्जूस ठिकाणी जसा सर्पाचा अध्यास झाल्याच्या नंतर आपल्याला सर्पच रज्जू सर्परूपाने भासते आणि सर्पच वास्तव वाटतो, ती सत्यता रज्जूची असते पण आपल्याला सर्पाची भ्रमात वाटते। तसं जागृतीमध्ये आपण स्थूल देहाला मी म्हणतो, स्वप्नामध्ये आपण सूक्ष्म देहाला मी म्हणतो आणि सुषुप्तीमध्ये कारण देहाला मी म्हणतो, परंतु जागृती स्वप्न आणि सुषुप्ती यामध्ये असणारा स्थूल सूक्ष्म कारण देह आणि त्या अवस्था आणि देहाचा अभिमान धारण करणारा विश्व तेजस्व प्राज्ञ हे आपलं स्वरूप नसून या सर्वाचं अधिष्ठान हे आपलं खरं स्वरूप आहे। परंतु आपण बघून आलो अन्नमय कोशालाच मी म्हणणारा 4 वाक आहे, नंतर इंद्रियाला मी म्हणणारा लोकायत आहे, प्राणाला मी म्हणणारा हिरण्यगर्भ उपासक आहे, तर मनाला मी म्हणणारा नारद पंचरात्र तंत्रानुसारी साधना करणारे काही उपासक आहे आणि विज्ञानाला म्हणजेच बुद्धीला मी म्हणणारा क्षणिक विज्ञानवादी बौद्ध आहे आणि आनंदमय कोशाला म्हणजेच कारण शरीराला मी म्हणणारे जवळपास 3 मतं आपण पाहिले। त्यामध्ये 2 आस्तिकाची मत आहेत आणि 1 नास्तिकाचं मत आहे। कारण शरीर म्हणजेच आनंदमय कोश त्याला मी म्हणणारे पूर्वमीमांसेचे वार्तिकार कुमारिल भट्ट आहे, ते स्थिर आणि चिज्जड स्वरूपाचा मानतात। असं कोण आहे? कारण शरीर म्हणजे आनंदमय कोश तोच आत्मा। तर त्याच्या पुढचे शून्यवादी माध्यमिक बौद्ध ते म्हणतात नाही कारण शरीर म्हणजे आनंदमय कोशाचा आत्मा आहे, पण चिज्जड असं त्याचं स्वरूप नाही, कारण आत्मा निरावयव आहे। चिज्जड म्हणजे त्याला सावयव मानावं लागेल, म्हणून आत्मा हा निरावयव नसून तो असत म्हणजे शून्य स्वरूपाचा आहे। मग त्यांच्या मते आत्मा असत का अनात्मा असत? दोन्ही असत। आत्मा असत का? तो शून्य स्वरूपाचा आहे म्हणून, आणि अनात्मा असत का? आदो अंत्ययन नास्ति वर्तमाने पितंतता। अनात्मा पदार्थ उत्पत्तीपूर्वी असत आहे, नाशानंतर असत आहे, म्हणून मधल्या काळात जरी दिसले तरी ते असतच आहे। म्हणून आत्मा अनात्मा दोन्ही असत आहे म्हणजे शून्य रूप आहे। आणि असं शून्य रूप म्हणजे घनीभूत अज्ञान ज्या ठिकाणी कुठलाच विषय होत नाही अशा पद्धतीचं जे कारण शरीर म्हणजे आनंदमय कोश तोच आत्मा आहे, पण त्याचं स्वरूप शून्यम शून्यम असं आहे। आणि त्याच्या पुढची जी आली आता यामध्ये त्या शून्य म्हणजेच अज्ञान याची प्रतीती 3 रूपाने येते। जसं आपण काल म्हटलो मृगजळाची प्रतीती 3 रूपाने येते।
हरणाला सत्यत्वाने येते, मनुष्याला मिथ्यात्वाने येते आणि सूर्याच्या दृष्टीने त्या मृगजळाचा त्रैकालिक अत्यंत अभाव आहे. तसं या घनीभूत म्हणजे कार्यरूप जगत या रूपाने परिणत पावलेलं जे अज्ञान आहे याची प्रतीती 3 रूपाने येते. ज्याला अद्वैत शास्त्राचे संस्कार नाही असा पामर विषयी कोटीतला जीव आहे त्याला सत्य रूपाने प्रतीती येते, कारण पडली रूढी जगा परिचार चालवित व्यवहार सत्य म्हणून. आणि ज्याला अद्वैत शास्त्राचे संस्कार आहे, युक्तीमध्ये निपुण आहे असा जो पंडित आहे, साधक आहे, मुमुक्षु आहे, त्याला जगताची सदसद विलक्षण अनिर्वचनीय रूपवान बादयोग्य कंसात मिथ्या रूपाने प्रतीती येते. आणि जगद्गुरु तुकोबराय, ज्ञानोबराय, भगवत पूज्यपाद आद्य आचार्य शंकराचार्य महाराज असे जे उच्च कोटीतले ज्ञाननिष्ठा प्राप्त असणारे जे महापुरुष आहे त्यांच्या दृष्टीने संसारिक झाला होता हे तो समूळ मिथ्या वार्ता असा आलिक तुच्छ शून्य रूपाने प्रतीती येते. पण माध्यमिक शून्यवादी बौद्धही शून्य म्हणतो आणि इकडे आलिक तुच्छ शून्य म्हणणं हेही शून्य आहे. पण त्या माध्यमिक शून्यवादी बौद्धाला अधिष्ठान आणि त्यावर भासलेलं जगत हे दोन्ही शून्य रूपाने वाटतं आणि इकडे मात्र जगत शून्य रूपाने आहे, म्हणजे आलिक तुच्छ आहे, अधिष्ठान मात्र त्रैकालबाधित आहे. अशा पद्धतीचा विषय वेदांतांनी सांगितलं. आणि त्याच्या पुढचे जे पूर्वमीमांसेचे वार्तिकर कुमारिल भट्ट यांचे शिष्य प्रभाकर मीमांसक आहे ते सुद्धा या कारण शरीर म्हणजे आनंदमय कोशालाच आत्मा मानतात, पण ते त्याचं स्वरूप कसं मानतात, जड स्वरूपाचं आहे. म्हणले मग त्याला ज्ञान कसं होतं, म्हणले सुख दुःख धर्माधर्म हे जसे आत्म्याचे गुण आहे तसा ज्ञानसुद्धा आत्म्याचा गुण आहे. विज्ञानमय कोश म्हणजे बुद्धी हा यांच्या मतात तो गुण आहे, मग तो स्वरूपाने जड आहे आणि ज्ञान नावाच्या गुणाद्वारा तो आत्मा अनात्म्याचं प्रकाशन करतो. अशा पद्धतीने कारण शरीर म्हणजेच आनंदमय कोशाला आत्मा मानणारी जवळपास 3 मतं झाली. पण पहिला असणारा अन्नमय कोश असेल किंवा शेवटचा असणारा आनंदमय कोश असेल तर यांना म्हणजे 5 कोशापैकी एखाद्या कोशाला किंवा 3 शरीरापैकी एखाद्या शरीराला आत्मा म्हणणं म्हणजे अनात्म्यालाच आत्मा म्हणणं आहे. आणि मग जो पिठाचं काललेलं पाणी त्यालाच दूध म्हणून पित असेल तर खरं दूध त्याला लाभ प्राप्त होण्याची शक्यता नाही. तसं अनात्म्यालाच एकदा आत्मा म्हणून बसला तर खरा आत्मा स्वरूपाची त्याला प्राप्ती होणार नाही. म्हणून हे 5 कोश अनात्मा आहे याकरता या पंचकोशाचा निराश केला पाहिजे आणि या पंचकोशाचा अधिष्ठान जो आत्मा आहे त्याला आत्मत्वाने जाणलं पाहिजे. याकरता पंचकोशाचा निरासाचा प्रकार तो नेमका कसा असतो हा विचार ग्रंथकार या 29 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये आपल्यासमोर ठेवतात. आता हा विचार करण्याकरता आपल्याला एक गोष्ट कळणे गरजेची आहे, ती म्हणजे अन्वय आणि व्यतिरेक. तर कशाला म्हणतात अन्वय आणि कशाला म्हणतात व्यतिरेक. अन्वय म्हणजे अनुसूतता आणि व्यतिरेक म्हणजे अन्वय म्हणजे जे कायम आहे त्याला अन्वय म्हणायचं आणि जे कधी आहे कधी नाही त्याला व्यतिरेक म्हणायचं, किंवा सर्वत्र आहे त्याचा अन्वय आणि कोठे आहे कोठे नाही त्याला व्यतिरेक म्हणतात. म्हणजे अल्पकाल आणि न्यून देश ज्याचा अल्पकालात आणि न्यून देशात ज्याचं अस्तित्व असतं त्या पदार्थाचा काय म्हणतो व्यतिरेक असतो, कंसात त्याला व्यभिचारी असं म्हणतात. अल्पकाल न्यून देशात जी आहे ती व्यभिचारी आणि विस्तीर्ण देश आणि नित्यकालात जो असतो त्याला म्हणायचं अव्यभिचारी. जो अव्यभिचारी आहे त्याचा अन्वय असतो आणि जो व्यभिचारी आहे त्याचा व्यतिरेक असतो. मग व्यभिचारी कोण, जे अल्पकालात आणि न्यून देशात आहे ती व्यभिचारी आहे. जसं आता हा घट आहे, हा घट कधी नाही उत्पत्ती प्राक म्हणजे उत्पत्तीच्या पूर्वी नव्हता आणि प्रध्वंसाभावाचे ऊर्ध्व त्याचा प्रध्वंसाभाव झाल्याच्या नंतर नाही, म्हणजे उत्पत्तीच्या पूर्वी नाही, नाश झाल्याच्या नंतर नाही. म्हणजे तो कसा झाला अल्पकालात आहे आणि त्याला काय म्हटलं अल्पकाल आणि न्यून देश या देशात आहे, इतरत्र तो नाही. मग तो कसा झाला व्यभिचारी, कारण तो अल्पकालात आहे आणि न्यून देशात आहे. पण या घटात असणारं जे आकाश आहे ते कधी नाही, ते सर्वदा आहे. मग ते काय झालं, ते विस्तीर्ण देशात आहे आणि नित्यकालात आहे म्हणून ते झालं अव्यभिचारी. तसे 5 कोश ज्या शरीरात येतात ते 3 शरीर, हे 3 शरीर आणि त्यात येणारे 5 कोश हे अल्पकालात आहे आणि न्यून देशात आहे म्हणून ते व्यभिचारी आहे, म्हणजेच त्यांचा व्यतिरेक आहे. आणि त्या सर्व 3 शरीराचं आणि 5 कोशाचा अधिष्ठान असणारा आत्मा हा विस्तीर्ण देशात आहे
आणि नित्य कालात आहे, म्हणून त्याचा काय आहे अविविचार, म्हणजेच त्याचा आहे अन्वय. मग ज्याचा अन्वय आहे ते आत्म्याचं स्वरूप आहे आणि ज्याचा व्यतिरेक आहे ते आत्म्याचं स्वरूप नाही. अशा पद्धतीचे विषय आपल्याला सांगतात. आता त्याला निराश कोणाचा करायचा आपल्याला, पंचकोशाचा. आणि आता विचार कोणता सांगायचा, 3 शरीराचा. मग विचार जर 3 शरीराचा सांगता आणि निराश पंचकोशाचा करायचा असं म्हणता, तर मग तुमचा ह्या काय वदुत व्याघात झाला किंवा प्रकरण असंगती नावाचा दोष आला, पूर्वपार विरोध नावाचा दोष आला. तुम्हाला जर निराश पंचकोशाचा करायचं तर शरीराचा विचार कशाला करावा असं आपल्याला वाटेल. पण त्याचं उत्तर असं आहे की शते पंचाशत न्याय, हत्ती के पाव में सबके पाव म्हणतो आपण. किंवा 100च्या नोटेमध्ये 50, 75, 25 आलेच असतात. तसं या 3 कोशामध्येच किती, 3 शरीरामध्येच किती कोश येतात, पंचकोश येतात. मग 3 शरीर एकदा अनात्मा ठरले तर 5 कोश अनात्मा ठरलेलेच आहे. 5 कोशाचा वेगळा व्यतिरेक किंवा वेगळा निराश करण्याची आवश्यकता नाही. म्हणून 3 शरीराचा विचार करतात. तर त्यातलं पहिलं कोणतं हे दिसणारं 25 तत्वात्मक स्थूल शरीर. याच्या आत असणारं 16, 17 किंवा 19 तत्वात्मक असणारं ते सूक्ष्म शरीर. आणि या दोघाचं बीज ज्याच्यात आहे, घन अज्ञान सुषुप्ती तो बीजांकुर भाव म्हणत ये स्वप्न जागृती तो फळभाव ते याचा, ते आहे कारण शरीर. आता या 3 शरीराचा विचार करा, यांचा भाव कधी आणि अभाव कधी. स्थूल शरीर कोणत्या अवस्थेत आहे, जागृती अवस्थेमध्ये याचा काय आहे, अन्वय आहे म्हणजे अस्तित्व आहे. पण स्वप्न सुषुप्तीमध्ये याचा काय आहे, व्यतिरेक आहे. त्याचप्रमाणे सूक्ष्म देहाचा कुठे अन्वय आहे, स्वप्नामध्ये अन्वय आहे. पण जागृती आणि सुषुप्तीमध्ये त्याचा व्यतिरेक आहे. आणि कारण देहाचा सुषुप्तीमध्ये काय आहे, अन्वय आहे. आणि स्वप्न जागृतीमध्ये काय आहे, व्यतिरेक आहे. म्हणजे या प्रत्येक देहाचा एका अवस्थेमध्ये अन्वय आहे आणि इतर 2 अवस्थेमध्ये काय आहे, व्यतिरेक आहे. किंवा अगदी सरळ सरळ पाहायचं झालं तर जागृतीमध्ये असणारा हा स्थूल देह, इथे जर याचा अन्वय असला तर याचा व्यतिरेक कुठे झाला, स्वप्नामध्ये. मग याचा अर्थ आणि स्वप्नामध्ये स्थूल देह जर मी म्हटलं तर हा कुठे नाही, स्वप्नामध्ये नाही. मग स्वप्नामध्ये कोणता देह आहे बोला, सूक्ष्म देह. मग तो सूक्ष्म देह जर मी म्हटलो तर तो कुठे नाही, सुषुप्तीमध्ये नाही. मग सुषुप्तीमध्ये असणारा कोणता देह, कारण देह, तो जर मी म्हटलो तर तो कुठे नाही, समाधीमध्ये नाही. म्हणजे याचा अर्थ या देहाचा एका अवस्थेमध्ये अन्वय आहे आणि इतर 2 अवस्थेमध्ये व्यतिरेक आहे. जागृतीमध्ये स्थूल देहाचा अन्वय आहे तर कुठे व्यतिरेक झाला त्याचा, स्वप्नामध्ये. स्वप्नामध्ये सूक्ष्म देहाचा अन्वय आहे तर कुठे व्यतिरेक झाला, सूक्ष्म देहाचा, सुषुप्तीमध्ये. आणि सुषुप्तीमध्ये कारण देहाचा अन्वय आहे तर त्याचा कुठे व्यतिरेक झाला, समाधीमध्ये. पण आत्म्याचा व्यतिरेक कधी आहे, कधीच नाही. जागृतीमध्ये ईश्वर सृष्ट या सगळ्याचं प्रकाशन करणारा कोण आहे, आत्माच आहे. म्हणजे आत्मा जागृतीमध्ये आहे. बरं, तोच आत्मा स्वप्नामध्ये आहे. स्वप्नातल्या अविद्या वृत्तीचं प्रकाशन करणारा कोण आहे, आत्माच आहे. म्हणजे तिथे आत्मा आहे. बरं, आत्मा पुन्हा कुठे आहे, सुषुप्तीमध्ये आहे. सुषुप्तीमध्ये आत्मा आहे याचं आपल्याला ज्ञान नाही. पण स्मृती आहे आणि आपलं ठरलेलं आहे, वेदांताचा सिद्धांत आहे. या स्मृती सासा अनुभव पूर्विका. जी आपल्याला स्मृती होते ती विना अनुभवाची स्मृती होत नाही. आता सुषुप्ती अवस्था कशी आहे, ती पाण्यासारखी आहे. आता एखादा इथं तलाव आहे आणि खेळता खेळता एखाद्याची अंगठी बघता बघता त्या तलावांमध्ये पडली. नितळ काळझार पाणी आहे. तर 5 परस असणारा तो तलाव आहे, खोला आहे. पण ती तलावातली अंगठी दिसते पण याला पाहता येत नाही. मग याने एकाला बोलवलं, म्हटले तेवढे अंगठी काढून द्या, मी तुम्हाला 500 रुपये देतो. कारण 50,000ची अंगठी भेटत असेल तर 500 रुपये द्यायला काय जड आहे. त्याने बुडी मारली, तो खाली त्याला अंगठी भेटली आणि तो वर आल्याच्या नंतर सांगतो सापडली. मग त्याला खाली सापडली का वर सापडली, खाली सापडली. पण मग तो खाली का बोलत नाही, ते पाण्याचा स्वभाव असा आहे, ते बोलत नाही, बोलू देत नाही. आणि तिथे बोलण्याचा प्रयत्न केला तर वर येत नाही, आला तर फुगून येईल, सांगायला राहत नाही. मग अंगठी कशी येईल. याचाच अर्थ पाण्याचा स्वभाव जसा बोलत नाही, बोलू देत नाही, पण अंगठी तो वर आल्यावर सांगतो. म्हणजे त्याला तिथे सापडली असं नाही, ती खालीच सापडली पण वर आल्याच्या नंतर बोलतो, कारण ते पाणी बोलत नाही, बोलू देत नाही. तशी सुषुप्ती अवस्था आहे. सुषुप्तीमधून उठलेला पुरुष काय म्हणतो, सुखम अहम स्वापसम न वै किंचित अविदिशम. मी सुखाने झोपलो, मला काही कळालं नाही. न कळणं म्हणजे अज्ञान, आणि अज्ञानाने आवृत्त सुख. मग सुषुप्तीकालीन अज्ञानाचं आणि सुखाचं त्याला काय झालं, ज्ञान झालं. बरं, ज्ञान करून देताना तिथे मन इंद्रिय बुद्धी आहे का, नाही, ती कारणातली नाही. मग त्याचं ज्ञान कोणी करून दिलं, ते ज्ञानरूप आत्म्यानेच करून दिलं. म्हटलं मग तो तिथे का बोलला नाही. जलासारखी अवस्था त्या सुषुप्ती अवस्थेची आहे.
पण उठल्याच्या नंतर स्मृती सांगतो, ती काही तिथे प्रतीती नाही, अनुभूती नाही, ती स्मृती आहे. पण स्मृती कशा वाचून होत नाही, अनुभूती वाचून होत नाही. मग ज्या अर्थी स्मृती होते त्या अर्थी त्याने अनुभव घेतला. कुठे घेतला? तो सुषुप्ती अवस्थेमध्ये घेतला. म्हणजे त्या सुषुप्तीकालीन अज्ञानाने आवृत्त सुखाचं प्रकाशन करणारा कोण आहे? आत्मा आहे. म्हणजे आत्मा तिथेही आहे. आणि समाधीमध्ये अनावृत्त सुख आहे. आपले आनंद आश्रम स्वामी महाराज, डॉक्टर बाबांचे सद्गुरू, त्यांचे सेवक असणारे भोईटे तात्या, त्यांना निर्विकल्प समाधी लागला होता. आपले शांतीब्रह्म बाबा, डॉक्टर बाबा, राऊत बाबा, ही सगळी महात्मे त्यावेळेला आली या कणाय आश्रममध्ये, लॉकडाऊनच्या अगोदरची गोष्ट. आणि सगळ्याला बऱ्याच जणांना वाटलं हे गेले की काय देवाघरी, पण ते देवाघरी गेले नव्हते, ते निर्विकल्प समाधीमध्ये होते. जाणत्या लोकांना ते लक्षात आलं. मग त्यांना समाधीतून त्यांचं समाधीमध्ये 2 प्रकार असतात. काहीचं परता उत्थान होतं आणि काहीचं स्वतः उत्थान होतं. यांचं परता उत्थान करण्याकरता त्यांची वृत्ती अधिष्ठानातली नाही, ती देहभावावर आणण्याकरता तिथे आपल्या भगवती ज्ञानेश्वरीचा पूर्ण योग ज्ञानोबराने कुंडलिनी जागृती योग सांगितला, म्हणजे आपला 6वा अध्याय, त्याचं पारायण केलं आणि हळूहळू ते देहभानावर आले. मग त्यांना विचारलं, तात्या तुम्ही आतापर्यंत काय करत होता? ते बोलले, मी केवळ आनंदात होतो. आता ते असे म्हटले नाही मला काही कळालं नाही, मी आनंदात होतो, असं नाही म्हटले. ते केवळ आनंदात म्हटले. मला काही कळालं नाही, मी आनंदात होतो असं म्हणलं तर कोणती अवस्था होईल? सुषुप्ती अवस्था. आणि आता मी केवळ आनंदात होतो असं म्हणणं हे काय आहे? समाधी अवस्था. म्हणजे तिथे अनावृत्त आनंद आहे. मग तो अनावृत्त आनंद, हे बरेच जण विनोदाने म्हटले, तात्या आम्हाला वाटलं, म्हटले तुम्ही गेलात काय की? ते म्हटले बरं झालं जिवंत जाळलं नाही मला असं ते म्हटले. म्हणजे तिथे काय आहे? आत्मा आहे. पण काय नाही, हे तिन्ही देह नाही. कारण स्थूल देह 25 तत्वात्मक तो जागृतीत आहे, तो स्वप्नात नाही. सूक्ष्म देह 19, 17 किंवा 16 तत्वात्मक तो स्वप्नात आहे, सुषुप्तीत नाही. आणि सुषुप्तीतला घनीभूत अज्ञान कारण देह तो सुषुप्तीत आहे, समाधीत नाही. म्हणजे समाधीमध्ये या तिन्ही देहाचा काय झाला? व्यतिरेक. म्हणजे तिन्ही देह काय ठरले? न्यून देश, आपला हा अल्पकाल आणि न्यून देश. त्यामुळे ते व्यभिचारी ठरले. जो व्यभिचारी असतो तो अनित्य असतो, जो अनित्य असतो तो उत्पत्ती विनाशवान असतो. आणि उत्पत्ती विनाशवान असतो तो उत्पत्तीच्या पूर्वी नाशाच्या नंतर नसतो, म्हणून मधल्या काळात दिसला तरी नसतो. म्हणजे आभावरूप ठरले. किती देह? 3 देह. 3 देह आभावरूप ठरले म्हणजे ते अनात्मा ठरले. आणि 3 देहच अनात्म, व्यभिचारी, अनित्य ठरले. मग 3 देहात येणारे 5 कोश सुद्धा अनात्मा, व्यभिचारी आणि अनित्य आहे. मग कोण आहे आत्मा? मग या तिन्ही देहाचा किंवा चारी समाधीसहित 4 अवस्थेचा जो साक्षी आहे, जो प्रकाशक आहे, जो नित्य चिरस्थिर आहे आणि विस्तीर्ण देश आणि व्यापक स्वरूपाचा आहे, तोच कोण आहे? आत्मा आहे. आणि तेच आपलं स्वरूप आहे असं कळणं, यालाच पंचकोशाचा निरासाचा प्रकार म्हणतात. थोडासा त्याचा गोषवार आपण बघितला, पंक्तीमध्ये आणखी स्पष्ट होईल, त्या पद्धतीने आपण पाहूया. पंचकोशाच्या निरासाचा प्रकार. काही वाटलं आपल्याला लगेच बोला. पंचकोशाच्या निरासाचा प्रकार. स्वप्नामध्ये स्थूल देहाचे भान होत नसून, म्हणजे हे काय करतात आता सांगताना, म्हणजे 5 कोशाचा निरास करायचा. आणि आत्ताच आपण म्हटलं 5 कोशामध्ये 3 शरीरातच किती कोश आलेत? 5 कोश आले. 3 शरीर मी नाही, आत्मा नाही, अनात्मा आहे. हे ठरल्याच्या नंतर कोण अनात्मा ठरले? अर्थातच पंचकोश देखील अनात्मा ठरले. म्हणून आरंभी आता या देहाचा अभाव कुठे आहे ते सांगायला लागले. स्थूल देहाचा जरी जागृतीत भाव आहे तर अभाव कुठे? बोला एकदा. स्वप्नात. स्वप्नाचा जर सूक्ष्म देहाचा जरी स्वप्नात भाव असला तर अभाव कुठे? सुषुप्तीत. आणि कारण देहाचा सुषुप्तीत भाव असला तरी अभाव कुठे? समाधीत. ते आता आरंभी सांगतात. पण आत्म्याचा या सगळ्या ठिकाणी काय आहे? अभाव का भाव? भावच आहे. ते सांगतात बघा. स्वप्नामध्ये स्थूल देहाचे भान होत नसून कोणाचे भान होते? बोला. आत्म्याचे आपल्याला भान होते. स्वप्नामध्ये आत्म्याचे भान कसे होते? कारण स्वप्नातल्या त्रिपुटीचं प्रकाशन कोण करतो? आत्माच करतो, साक्षीच करतो. कोणत्या वृत्तीद्वारा? अविद्या वृत्तीच्या द्वारा. म्हणून आणि आता झोपेत, मग आता स्वप्नामध्ये ज्याचं, स्वप्नामध्ये कोणाचा भान आहे? स्थूल देहाचा भान आहे. आणि तिथे कोणाचं भान आहे? बोलत चला. आत्म्याचं भान आहे. त्याचप्रमाणे झोपेमध्ये म्हणजे सुषुप्तीमध्ये कोणाचे आभान आहे? सूक्ष्म शरीराचे भान होत नाही म्हणजे आभान आहे. पण त्याही वेळेला सुषुप्तीत कोणाचं भान आहे? आत्म्याचं मात्र भान आहे. तथापि सुखस्वरूप, म्हणजे सुखस्वरूप आत्म्याचं हे काय? सुखरूप आहे साधूचा कोण सांगा म्हणतो आपण? माझ्या पांडुरंगा सारिका तो सर्व सुखाचे आगर. यो वै भूमा तत्सुखम नाल्पे सुखमस्ती. आणि आत्मान ब्रह्म एकच आहे. फक्त वेष्टीदृष्ट्या आत्मा म्हणतात, समष्टीदृष्ट्या ब्रह्म म्हणतात. आणि वेष्टी समष्टी हा औपाधिक भेद आहे. वास्तू अभेदाच्या लाभाने करत नाही. म्हणजे ब्रह्म सुखरूप आहे, तसाच आत्मा काय आहे?
सुखरूप आहे. मग तथापि सुखरूप आत्म्याचे स्वयंप्रकाशाने म्हणजे त्याच्या प्रकाशनाकरता आणण्याची गरज नाही, कारण अवेद्यत्वे सती अपरोक्ष रूपत्वम स्वयंप्रकाशत्वम, सगळ्या जगाचं प्रकाशन तो करतो, त्याच्या प्रकाशनाकरता आणण्याची आवश्यकता नाही. म्हणून स्वयंप्रकाशानेच आत्म्याचे भान होते. कोण आत्म्याचे भान कसे होते? स्वयंप्रकाशाने. सुषुप्तीमधल्या अज्ञानाचं सुखाचं भान कोणी करून दिलं? आत्म्याने. पण आत्म्याचं भान कोणी करून दिलं? आत्म्यानेच. का बरे? स्वयंप्रकाश आहे म्हणून. बघा, म्हणून म्हणतात स्वयंप्रकाशाने आत्म्याचे भान होते. झोपेत सुखाचे भान नसले, आता एखादं म्हणेल झोपेत कुठं सुखाचं भान आहे हो, निद्रिताची शेजीची सापते शिवरशी, तुम्हीच सांगता त्याला उर्वशीचं सुख नाही आणि सर्पाचं दुःख नाही, आणि कसं म्हणतात झोपेत सुख आहे? त्याचं उत्तर देतात, झोपेत सुखाचे भान नसले. एखादा म्हणेल झोपेमध्ये सुख जरी असेल तर त्याचं काही नाही, भान नाही. भान नाही म्हणजे ज्ञान नाही, पण असं म्हणता येत नाही, ते मानावं लागतं. कसं ते बघा, झोपेत सुखाचे भान नसेल तर मी सुखाने निजलो होतो अशी काय होणार नाही आपल्याला? स्मृती जागृतीत होणार नाही. आता इथे आपण मागे एकदा शंका घेऊन उत्तरही दिलं होतं, पण थोडीशी आठवण म्हणून बघा. आपण बऱ्याच वेळेला बोललेलं आहे, जागृती स्वप्न सुषुप्ती 3 अवस्था आहे, स्थूल सूक्ष्म कारण 3 शरीर आहे, आणि विश्व तेजस प्राज्ञ 3 त्याचे अभिमानी आहे. म्हणजे जागृती अवस्था स्थूल शरीर त्याचा अभिमानी कोणता जीव? विश्व संज्ञक जीव. स्वप्न अवस्था सूक्ष्म शरीर त्याचा अभिमानी तेजस संज्ञक जीव. सुषुप्ती अवस्था कारण शरीर त्याचा अभिमानी प्राज्ञ संज्ञक जीव. बरोबर आहे ना? आता जागृती आपला सुषुप्ती अवस्था म्हणजे कोणता जीव झाला? प्राज्ञ. आणि जागृती म्हटलं तर कोणता जीव झाला? विश्व. मग सुषुप्तीमधील सुखाचा अनुभव घेतला तो कोणी? प्राज्ञाने. आणि सांगतो कोण? विश्व. मग जेवले गणपतराव आणि ढेकर दिला रामरावने, असं होतं का? ज्याचं त्याला जेवावं लागतं, ज्याचं त्याला जेवावं लागतं. मग अनुभव जर सुषुप्तीकालीन त्या स्वयंप्रकाश आत्म्याचा सुखाचा अनुभव, सुषुप्तीकालीन अज्ञान आवृत्त सुखाचा अनुभव जर प्राज्ञाने घेतला तर तेजस सांगतो. मग हा अनुभव प्रमात्मक का भ्रमात्मक? वरवर वाटतं आपल्याला भ्रमात्मक, कारण घेतला एकाने सांगतो एक, परंतु वस्तुस्थिती मात्र तशी नाही, तो अनुभव प्रमात्मकच आहे, भ्रमात्मक नाही. म्हणले असं कसं? विवाह होण्याच्या पूर्वी जिला कुमारिका म्हणतात, विवाह झाल्याच्या नंतर तिला सौभाग्यवती म्हणतात, किंवा विवाह होण्याच्या पूर्वी पुरुष देहात पाहिला तर ब्रह्मचारी म्हणतात, विवाह झाल्याच्या नंतर त्याला गृहस्थी म्हणतात. मग व्यक्ती बदलली का उपाधीमुळे नाव बदललं? उपाधीमुळे नाव बदललं. तशी इथे सुषुप्तीमध्ये कोणती उपाधी लागली? कारण शरीराची आणि सुषुप्ती अवस्थेची उपाधी लागली, म्हणून जीवाला काय नाव आलं? प्राज्ञ. आणि जागृतीमध्ये स्थूल देहाची आणि जागृत अवस्थेची उपाधी लागली म्हणून नाव आलं विश्व. पण जीवात्मा बदलला का? जीवात्मा तोच आहे. बस अगदी जवळ आपल्यातलं बोलायचं झालं तर बसून बोलू लागला की प्रवचनकार, आणि तोच उभा राहून कंबर कसून काय म्हणतात तो कोबरा म्हटला की कीर्तनकार. मग कीर्तनकार आणि प्रवचनकार म्हटल्याच्या नंतर व्यक्ती बदलली का व्यक्ती एकच आहे? मग 2 संज्ञा का दिली? बोलणं दोन्हीकडे चालू आहे. संतांचेच विचार सांगतो, पण ज्या वेळेला बसून सांगतो, एकटा सांगतो, त्यावेळेला प्रवचनकार म्हणतो आपण. आणि ज्या वेळेला तो अनेक जणाला घेऊन गायक गुणीजन मंडळी आहे ना, कारण तो सामूहिक एक प्रकारचा आपला ते एक साधना आहे, तर त्यावेळेला आपण त्याला कीर्तनकार म्हणतो. पण तत्व व्यक्ती नाही बदलली ना, व्यक्ती तीच आहे. तसं अवस्था आणि देहाचा अभिमान बदलला म्हणजे तादात्म्य घेणं बदललं, म्हणून त्याला आपण प्राज्ञ किंवा विश्व म्हणालो. तरी जीवात्मा तर एकच आहे ना, त्यामुळे तो अनुभव प्रमात्मक का भ्रमात्मक? प्रमात्मकच आहे, वास्तवच आहे, तो भ्रमात्मक नाही. मग सुषुप्तीमध्ये जर आपण अनुभव घेतला नसता कशाचा? त्या अज्ञान आवृत्त सुखाचा आणि अज्ञानाचा, तर जागृती अवस्थेमध्ये काय झाली नसती? आपल्याला स्मृती झाली नसते, कारण या स्मृती सासा अनुभव पूर्विका. म्हणून मी सुखाने झोपलो होतो, मला काही कळालं नाही, ही जी स्मृती झाली त्याचा अनुभव घेतला म्हणूनच झाली. मग अनुभव घेतला कुठे? सुषुप्तीत. आणि मग त्या सुषुप्तीकालीन अज्ञान आवृत्त सुखाचं प्रकाशन कोणी केलं? उत्तर आहे आत्म्याने केलं. त्या आत्म्याचं प्रकाशन कोणी केलं? त्याचं त्यानेच केलं. का? तो स्वयंप्रकाश आहे म्हणून. ठीक ना? असं बोलतात बघा. बघा, झोपेत सुखाचे भान नसले तर मी सुखरूप, बरोबर ना, मी सुखरूप निजलो होतो अशी स्मृती जागृतीत होणार नाही. म्हणून सुखाचे ज्ञान झोपेत आहे, याचा अर्थ स्मृती होते ना, त्या अर्थी त्याचं ज्ञान झोपेत आहे. एखादा अनुभव अभंग आपल्याला आठवतो ना, तो कधीतरी त्याचा आपण पाठांतर केलेलं आहे. ज्याचं पाठांतर केलं नाही म्हणजेच अनुभव घेतला नाही त्याची स्मृती होत नाही. शिवाय ते सुख
विषयापासून होत नाही. बरं, शिवाय ते सुख विषयापासून झालं असं म्हणता येईल का हो? सुषुप्ती अवस्थेमध्ये विषय आहे का? उलट आहे त्या विषयाचा त्याग केल्याशिवाय सुषुप्तीत जाता येत नाही. उलट आहे त्या विषयाचा त्याग केल्याशिवाय सुषुप्तीचा आनंद भोगता येत नाही. आपण एखाद्या वेळेस टी व्ही पाहू लागलो, नाही मला झोपेचा आनंद भोगायला भेटला पाहिजे, चालेल काय? कुठलं तरी काय करावं लागेल. एक तर मग तुम्हाला हा आनंद भोगायचा म्हटलं तर झोपेच्या आनंदाचा त्याग करावा लागेल, किंवा झोपेचा निर्विषय आनंद भोगायचा म्हटलं तर या विषय आनंदाचा त्याग करावा लागेल. आपण ती गोष्ट बाबाची मागे बोललेलो आहोत. एकाला पांडुरंग परमात्मा प्रसन्न झाले. वरम गृणेश्वर, काही नाही म्हटले, देवा पैसा पाहिजे. देव म्हटले किती पाहिजे? त्यांनी सांगितलं टाटाने आपल्याला टाटा केला पाहिजे इतका पाहिजे आहे ना. मग देव म्हटलं लागले, बाबा आता तुला चिल्लर देऊन तर चालणार नाही. मग 2000ची नोट आहे ना, आता ती बंद पडली का चालू आहे? बंद वाटते ना, आहे ना. म्हणजे बरं चालूचा काळ घ्या आपण एक दृष्टांतात. आणि मग त्याला म्हटले मोजत राहा, जेवढे मोजशील तेवढे तुझे. फक्त मोजताना आठ दिवसात जेवढे मोजतील तेवढे तुझे. मोजताना झोपायचं नाही, झोपला तर मग जे मोजलेले सुद्धा मी माघारी घेईन. तो लागला मोजायला. त्याला वाटलं 8 पेढ्या बसून खातील, 8 दिवस आपण त्रास घेतल्याच्या नंतर. पण शरीराला क्षमता आहे ना, मन जरी त्याला शरीर थकलं, शेवटी तो पेंगायला लागला. देवाने सांगितलं झोपायचं नाही. तो म्हटला, देवा एक डुलकी घेऊ द्या, एक झोप घेऊ द्या. देव म्हटलं, अरे 1 मिनिट नाही तर. त्याला राग आला. तो म्हटलं, पांडुरंग तुझ्या पैशाला आग लाव पण मला झोपू दे. प्रसंग संपला. तो परमात्म्याला म्हणतो पैशाला आग लावून मला झोपू दे, म्हणजे पैसा हा विषय नाही का? पण त्या पैशाचा त्याग केल्याशिवाय त्याला सुषुप्तीचा आनंद भोगता आला का? म्हणजे सुषुप्तीच्या आनंदाचं भोगत असताना तिथे काय नाही, काय आहे? विषय नाही आणि सुख आहे, म्हणजे ते निर्विषय सुख आहे. आणि मग ते निर्विषय सुख आहे म्हणताना त्या सुखाचा अनुभव घेतल्याशिवाय त्याचा अनुवाद तो करणार नाही. सुखम अहम स्वप्सम न वै किंचित अविदिशम. याचाच अर्थ काय? याचाच अर्थ ज्या विषयाचा आपण अनुभव घेतलेला असतो त्याची आपल्याला स्मृती होते, ज्याचा आपण अनुभव घेतलेला नाही त्याची आपल्याला स्मृती होत नाही. जागृतीत आल्याच्या नंतर ज्या अर्थी सुषुप्तीकालीन अज्ञानाचा सुखाचा अनुवाद तो करतो, स्मृतीचा अनुवाद करतो, त्या अर्थी त्याने अनुभव घेतलेला आहे. बघा, शिवाय ते सुख विषयापासून होत नाही. ते म्हणजे कुठलं? सुषुप्तीमधलं. कारण तेथे नाम कोठे? सुषुप्तीमध्ये काय नसतात? विषय नसतात. विषय नसतात का? विषयाचं भान नसतं, आहे ना. विषयाचं भान नसतं. आणि तुम्हाला मग विषय नसतात कसे म्हटलं? अहो, भान नसणं म्हणजेच विषय नसणं. निदैवाचे परिवारीन लोह्या रुतल्या अति सहस्रवरी तेच बैसून उपवास करी का दरिद्रीजी. मग त्याच्याकडे काय नाही का तेच वैभव? मग भिक्का मागतो, त्याचं ज्ञान नाही. मग विषय प्राप्त असून उपयोगिता नाही. त्याचं काय पाहिजे? ज्ञान पाहिजे, भान पाहिजे. मग त्याचा अनुभव घेता येतो. म्हणून याचाच अर्थ विषयाचं ज्ञान नाही. कारण ज्ञान जे अंतकरण वृत्ती इंद्रियाला व्हायचं ते कारणात नाही झाले. म्हणून ते विषय असून नसल्या तर जमाय, म्हणून ते विषय नाहीच आहे. सुषुप्तीमध्ये काय आहे काय नाही? आनंद आहे आणि विषय नाही. म्हणून म्हणतात शिवाय ते सुषुप्तीतलं जे सुख आहे ते विषयापासून होत नाही, कारण ते विषय नसतात. म्हणून झोपेत असणारे सुख आत्मरूपच म्हटले पाहिजे. मग झोपेतलं सुख कसं म्हटलं पाहिजे? ते आत्मसुख आहे. म्हणजे आत्मा कसा आहे? सुखरूप आहे. इथे कोणत्या मुद्द्याचं खंडन चालता म्हटलं तर आनंद, सुख, ज्ञान हे त्या आत्म्याचा गुण मानला होता. कोणी? आत्ताच मागे आनंदमय कोशाला आत्मा मानणारे शेवटचे ते वार्तिक प्रभाकर मीमांसक आणि न्यायिक, बरोबर ना? प्रभाकर मीमांसक आणि न्यायिक, तर त्यांचं एक प्रकारचं खंडन आहे. कारण आत्म्याचं ज्ञान, सुख, प्रकाश म्हणजे ज्ञान हे आत्म्याचं गुण नसून काय आहे? आत्म्याचं हे स्वरूप आहे. अशा पद्धतीने बोलताना बघा, म्हणतात आत्मा म्हणून झोपेत असणारे सुख हे आत्मरूपच म्हटले पाहिजे. आत्मा प्रकाशरूप आहे. प्रकाशरूप आहे म्हणजे कसा? स्वयंप्रकाश आहे. अवेद्यत्वे सती अपरोक्ष रूपत्वम स्वयंप्रकाशत्वम किंवा अन्यान भासेती स्वयं भासेती साधन विनायती स्वयंप्रकाशा. स्वयंप्रकाश शब्दाचा अर्थ सरळ आहे. सगळ्या जगाचं प्रकाशन करतो, त्याच्या प्रकाशनाकरता आणण्याची गरज नाही. त्यालाच काय म्हणतो आपण? स्वयंप्रकाश. जसं परमात्माच बोलतात, यदादिती गतम तेजो जगत भासेते किलम यच्चंद्रमशी यच्चाग्नो तत् तेजो विद्धिमामकम. किंवा याची महातेजे तेज होता शनावो आणि येणीचे पडवून वेद केला शहाणावो. जो सर्वाचं प्रकाशन करतो त्याचं प्रकाशन कोण करेल? उपनिषद बोलतात, न तत्र सूर्य भांती न चंद्र तारकम नेमा विद्युत भांती कुतोयम आयक अग्नी. अरे ज्याचं प्रकाशन सूर्य करू शकत नाही, चंद्र करू शकत नाही, अग्नी त्याचं प्रकाशन करेल काय? नाही. मग या सगळ्याचं प्रकाशन जो करतो ना तो आहे. तो कोण आहे? स्वयंप्रकाश आहे. आनंद हे त्याचं स्वरूप आहे, ज्ञान हे त्याचं स्वरूप आहे. असा कोण आहे? आत्मा आहे. आत्मा असा कोण आहे? परमात्मा आहे. असा कोण आहे खरं तर?
असा मीच आहे काय की नाही, कारण आत्मा परमात्मा कोण आहे, मीच आहे. बघा आता आत्मा स्वयंप्रकाश आहे, त्या प्रकाशाने सुखरूप आत्मा झोपेत आपल्याला भासतो. निधी ध्यासनाचे फल कोण, जी निर्विकल्प समाधी. बघा इथे श्रवण मनन निधी ध्यासन इथपर्यंतच विचार आला, समाधी घेतली नाही, कारण निधी ध्यासनाचे परिपक्व अवस्थेलाच काय म्हणतात, समाधी म्हणतात. त्याच्यामध्ये पुढे प्रकार येणार आपल्याला 6व्या रंगामध्ये, सविकल्प समाधी, निर्विकल्प समाधी, ध्यान परित्यज्य क्रमात ध्येयिक गोचरम निवात दीपवत चित्तम, असं आपल्याला पंचदशीमध्ये त्या संबंधी निरूपण केलेलं आहे. ध्याता ध्यान ध्येय या त्रिपुटीचं भान असेल ना त्याला सविकल्प समाधी म्हणतात, आणि त्रिपुटीचं भान नसेल त्याला निर्विकल्प समाधी म्हणतात. सविकल्प समाधीमध्ये काय ते आपल्याला शब्दानुविद्ध शब्दानुविद्ध असे 2 प्रकार आहे, आणि निर्विकल्प समाधीमध्ये अद्वैत भावनारूप आणि अद्वैत अवस्थारूप असे 2 प्रकार आहे. म्हणजे पहिले मुख्य 2 प्रकार आहे, सविकल्प निर्विकल्प, त्याच्यातले पोट प्रकार पण आहे. पण हे सगळे समाधी मुळात कोणावर अवलंबून आहे, निधी ध्यासनावर अवलंबून आहे. कारण निधी ध्यासनाच्या परिपक्व अवस्थेलाच काय म्हणतात, समाधी. जसा एखादा कैरी पहाड म्हणतो आपण, त्याला कैरी म्हणतात सुरुवातीला, तीच पिकले का त्यालाच नाव काय येतं, आंबा, एखाद्या फळाला. तसं या ठिकाणी निधी ध्यासनाच्याच परिपक्व दशेला काय नाव येतं, समाधी असं नाव येतं. म्हणून म्हणतात. आता बघा म्हणजे या समाधीचा विचार कशा करता चालला, स्वप्नामध्ये स्थूल द्याचा अभाव, सुषुप्तीमध्ये सूक्ष्म द्याचा अभाव, आणि समाधीमध्ये कारण द्याचा अभाव. पण या सगळ्यामध्ये भाव आहे त्याचा, आत्म्याचा. आणि म्हणून आत्मा म्हणजे कोण नाही, 3 शरीर नाही, किंवा त्यात येणारे 5 कोश हे कोणाचं स्वरूप नाही, आत्म्याचं स्वरूप नाही. कारण यांचा काय आहे, व्यभिचार आहे, आणि आत्म्याचं काय आहे, अव्यभिचार आहे. हे कसे आहे, अनित्य आहे, आत्मा कसा आहे, नित्य आहे. हे कसे आहे, अभावरूप आहे, आणि आत्मा कसा आहे, भावरूप आहे. बघा आत्मा स्वयंप्रकाश आहे, त्या प्रकाशाने सुखरूप आत्मा झोपेत आपल्याला भासतो. निधी ध्यासनाचे फल जी निर्विकल्प समाधी, त्यात अज्ञानकृत आवरण रहित सुखरूप आत्म्याचे काय होते, आपल्याला भान होते. त्यावेळेला म्हणजे निधी ध्यासनाचे फल जी निर्विकल्प समाधी, त्यात अज्ञानकृत आवरण रहित. कारण आपण सुरुवातीला बोललो ना, अज्ञानाने आवृत आनंद म्हटलं का कुठल्या अवस्थेतला, सुषुप्तीतला, आणि अनावृत आनंद म्हटलं की समाधी अवस्थेतला. कारण समाधीमध्ये काय आहे काय नाही, सुख आहे आणि अज्ञान नाही, म्हणजे कारण शरीर नाही. जागृती सुषुप्तीमध्ये काय आहे काय नाही, सुषुप्तीमध्ये विषय नाही आणि सुख आहे, पण कसं आहे ते अज्ञानाने आवृत्त आहे. म्हणजे समाधीमध्ये विषय नाही, सुषुप्तीमध्ये विषय नाही, दोन्हीकडे निर्विषय सुख आहे. पण अज्ञानाने आवृत्त आत्मसुख ती सुषुप्ती आहे, आणि अनावृत्त आत्मसुख ती समाधी आहे. निधी ध्यासनाचे फल जी निर्विकल्प समाधी, त्यात अज्ञानकृत आवरण रहित सुखरूप आत्म्याचे भान होते, म्हणजे ज्ञान होते. त्यावेळी कारण शरीररूप अज्ञानाचे काय होत नाही, ते भान होत नाही, कारण त्याचा अभाव आहे. कारण शरीररूप अज्ञानाचा म्हणजेच आनंदमय कोशाचं कुठे, सुषुप्तीमध्ये. या अनुभवावरून काय ठरलं बघा, पहिलं स्थूल शरीर, दुसरं सूक्ष्म, आणि तिसरं कारण. हे तिन्ही देह म्हणजे तिन्ही शरीर, दह्यमानात देहा किंवा क्षीण होतात म्हणून शरीर, हे तिन्ही काय ठरले, व्यभिचारी. कारण ते कोठे आहे आणि कोठे नाही, म्हणजे ते अल्पकालात आहे आणि न्यून देशात आहे, म्हणून ते काय ठरले, तिन्ही व्यभिचारी आहेत. म्हणजे कोणताही एक देह किती अवस्थेत नाही, तिन्ही अवस्थेत नाही. म्हणजे स्थूल देह फक्त कुठे आहे, जागृतीत आहे. इतर 3 समाधी म्हटलं तर इतर 3 अवस्थेत नाही. सूक्ष्म देह स्वप्नात आहे, समाधी धरून इतर 3 अवस्थेत नाही. आणि कारण देह सुषुप्तीत आहे, समाधी धरून इतर 3 अवस्थेमध्ये तो नाही. पण आत्मा या 4ही अवस्थेमध्ये आहे, आणि आत्मा मात्र सर्व अवस्थेत आहे, भासतो, म्हणजे अनुभव त्याचा येतो. म्हणून आत्मा कसा झाला, व्यापक. हे 3 देह कसे झालेत, परिच्छिन्न. आत्मा कसा झाला, अव्यभिचारी, आणि हे 3 देह कसे झाले, व्यभिचारी असल्यामुळे 3 देह कसे ठरले, अनित्य, आणि आत्मा कसा आहे, नित्य. अशा चिंतनाने 3 शरीरावरून आत्मा काय जाणावा, पृथक जाणावा. आणि 3 शरीरावरून आत्मा पृथक जाणणं म्हणजेच पंचकोशाचा काय, निराश आहे. का बरे, कारण 3 शरीरातच किती कोश येतात, 5 कोश येतात. आता बघा स्थूल शरीर आलं, बघा स्थूल शरीर अन्नमय कोश, कारण शरीर आनंदमय कोश, आणि सूक्ष्म शरीरात 3 कोश, 5 प्राण आणि 5 कर्मेंद्रिय घेतली की प्राणमय कोश, 5 ज्ञानेंद्रिय मन घेतले की मनोमय कोश, आणि 5 ज्ञानेंद्रिय बुद्धी घेतली की विज्ञानमय कोश. असे 3 कोश आहेत कोणत्या शरीरात, सूक्ष्म शरीरामध्ये. या 3 शरीराच्या विवेकानेच कोणाचा विवेक होतो, मग पंचकोशाचाही विवेक होतो. 3 शरीर वेगळे केले का पंचकोश वेगळे करण्याची आवश्यकता नाही.
जसं एखादी गर्भवती माता, तिला तीच जर समजा उदरामध्ये प्रसव धर्म होण्याच्या अगोदर तिचं जर देहावसान झालं किंवा एखाद्याने तिचाच घातपात केला तर तिच्या उदरातल्या गर्भाला वेगळं मारावं लागत नाही. तसं पंचकोशाचा निराश झाला का त्याच्या आत येणाऱ्या, क्षमा करा, 3 शरीराचा निराश झाला का त्याच्या आत येणाऱ्या पंचकोशाचा निराश वेगळा करण्याची आवश्यकता नाही. जसे जीवाचे स्वरूप वेष्टी पंचकोशाहून पृथक आहे. जीवाचं शरीर म्हणजे स्थूल देह लागला तर कोणता कोश? अन्नमय कोश. सूक्ष्म देह लागला तर प्राणमय, मनोमय, विज्ञानमय कोश. कारण देह असेल तर आनंदमय कोश. हे जीवाच्या शरीराने, जीवाच्या दृष्टीने. तसं आपण मागे विचार केला तसं सर्व जीवाचे स्थूल शरीर म्हणजे ईश्वराचा कोणता कोश होईल? अन्नमय कोश. सर्वच जीवाची सूक्ष्म शरीर म्हणलं तर ईश्वराचा प्राणमय, मनोमय आणि विज्ञानमय कोश. आणि सर्व जीवाचे कारण शरीर म्हणलं का तो ईश्वराचं होईल आनंदमय कोश. म्हणून म्हणतात जसे जीवाचे स्वरूप वेष्टी पंचकोशाहून पृथक आहे तसेच ईश्वराचे स्वरूप सुद्धा समष्टी पंचकोशाहून कशा आहे? पृथक आहे, भिन्न आहे. म्हणजे बघा, जीवाचं लक्षार्थ असणारं कूटस्थ चैतन्य जसं 3 शरीर पंचकोशाहून भिन्न आहे तसं ईश्वर पदाचा तत्त्वमसी महावाक्यातल्या त्वम पदाचा वाच्यांश जो ईश्वर त्याचं देखील लक्ष स्वरूप जे ब्रह्मचैतन्य आहे ते समष्टी पंचकोशाहून काय आहे? भिन्न आहे. मागील तरंगात आकाशाच्या दृष्टांताने, मागील तरंगात म्हणजे 4थ्या तरंगामध्ये आकाशाचा दृष्टांत घेतला होता. एक किती चैतन्य केले? 4. कुटस्थ, जीवचैतन्य, ईश्वर चैतन्य आणि ब्रह्मचैतन्य. आणि ते कळण्याकरता एका आकाशाचे किती प्रकार करून दाखवले? 4. घटाकाश, जलाकाश, मेघाकाश आणि महाकाश. त्यावेळेला आपण जोड्या घटाकाश म्हटलं की इकडे कुटस्थ चैतन्य, जलाकाश म्हटलं की जीव चैतन्य, मेघाकाश म्हटलं की ईश्वर चैतन्य, महाकाश म्हटलं की ब्रह्मचैतन्य. मग ते म्हणतात की मागील म्हणजे 4थ्या तरंगात आकाशाच्या दृष्टांताने जीव ईश्वराच्या लक्ष स्वरूपाचा, म्हणजे जीवाचं लक्ष स्वरूप कोण? कुटस्थ चैतन्य. आणि कुटस्थ चैतन्याला कुटस्थ चैतन्य का म्हणतात? कुटवत निर्विकार स्थित आहे ती कुटस्थ. कुट म्हणजे सोनाराची आयरन, ती जशी निर्विकार असते तसे हे चैतन्य कसं आहे? निर्विकार आहे. आस्ती जे आहे ते वर्धते, हे विकार त्याच ठिकाणी हे देहाला आहे त्याला नाही, चैतन्य निर्विकार आहे. किंवा कुटे असंग रूपेण स्थ कुटस्थ, मिथ्या असणारी बुद्धी तिच्यामध्ये चिदाभास रूपाने असंग रूपाने राहतो म्हणून देखील त्याला कुटस्थ म्हणतात. असं कुटस्थ चैतन्याचं विवेचन मागे 4थ्या तरंगात पाहिलं. आणि ब्रह्मचैतन्याचे विचार करत असताना नामरूपात्मक जगदंतपाती पदार्थामध्ये आस्ती भाती प्रिय रूपाने जे सर्वत्र महाकाशासारखं व्याप्त आहे त्याचं नाव आहे ब्रह्म चैतन्य. असा विचार मागे 4थ्या तरंगात विस्ताराने केलेला आहे. म्हणून म्हणतात आकाश दृष्टांताने जीवेश्वराच्या लक्ष स्वरूपाचा विचार विस्ताराने मागील 4थ्या तरंगात सांगितला आहे. आणि पुढे देखील पुढच्या तरंगात म्हणजे पुढे येणारा कितवा तरंग? 6वा तरंग. त्या 6व्या तरंगामध्ये आस्ती भाती प्रिय आहे ना. आस्ती म्हणजे सत, भाती म्हणजे चिद आणि प्रिय म्हणजे आनंद. जो आनंद सत्य, प्रकाश, विभू आणि आधार नामरूपास बुद्धीनं जाणे आणि जाणे त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीच असे. असा आस्ती भाती प्रियरूप आत्म्याचे परमार्थ स्वरूप, परमार्थ म्हणजे त्याचं वास्तव स्वरूप, वास्तव स्वरूप म्हणजे सच्चिदानंद घन ब्रह्म, असं ते वास्तव स्वरूपाचा जास्त विचार विस्तार करून आम्ही पुढे 6व्या तरंगात सांगणार आहोत. म्हणून आता काय करता 5व्या तरंगात म्हणले 5व्या तरंगातला हा ज्ञेय ब्रह्माचा विचार आहे, विशेषत्वाने का ध्येय ब्रह्माचा विचार येते. 5वा तरंग म्हणजे ज्ञेय ब्रह्माचा विचार का ध्येय ब्रह्माचा विचार? उत्तर आहे ध्येय ब्रह्माचा. मध्यमाधिकारी आहे ना, म्हणून मध्यमाधिकारी करता ध्येय ब्रह्माचा विचार. म्हणून ज्ञेय ब्रह्माचा विचार मागे 4थ्या तरंगात असल्यामुळे तिथे विस्तार केला. आणि तोच विचार पुढे 6व्या तरंगात येऊ म्हणून तिथे आम्ही विस्तार करू. तूर्त ध्येय ब्रह्माला इथे प्राधान्य असल्यामुळे इथे सूत्ररूपानेच ज्ञेय ब्रह्माचा विचार आम्ही केला. म्हणजे ध्येय ब्रह्माचा विचार करताना ज्ञेय ब्रह्माचा विचार करत नाही असं नाही, पण तो सूत्ररूपाने करतात, कारण प्रधान विषय जो आहे त्याला महत्त्व दिलं पाहिजे. म्हणून म्हणतात या वेळेला म्हणजे 4थ्या तरंगात विचार झालेला आहे, पुढे 6व्या तरंगात येणार आहे तूर्त. म्हणून यावेळी म्हणजे कुठे या 5व्या तरंगामध्ये संक्षेपानेच आत्मविचार आम्ही काय केला? आपल्यासमोर प्रतिपादन केलं आहे. केवळ पंचकोशाहून आत्मा वेगळा जाणला म्हणजे एवढ्यानेच इति कर्तव्यता झाली असे नाही. कधी कधी मनुष्य काय होतं, पंचकोशापासून आता आत्मा वेगळा केला, झालो आपण कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, काम नाही झालो पायी रिकामा, असं मात्र होत नाही. तेवढ्याने काम भागत नाही. मॅट्रिक पास झाला म्हणजे सर्व झालं का? पुढे BA BCom केलं पाहिजे, ते करून पुढं नोकरी लागली पाहिजे, पुढचाही सुद्धा जो काही त्याचा जीवन व्यवहार आहे तो केला पाहिजे. तेवढ्यात जर तो थांबला तर पुढचं इष्टफल त्याला लाभणार नाही. तसं पंचकोशाहून आत्मा पृथक काढला आणि तेवढ्यानेच इति कर्तव्यता झाली असं होत नाही. पंचकोशाहून पृथक केलेला आत्मा काय जाणला पाहिजे? ब्रह्मरूप आहे असं जाणलं पाहिजे. तो विचार सांगताना म्हणतात बघा, केवळ पंचकोशाहून आत्मा वेगळा जाणला म्हणजे एवढ्यानेच इति कर्तव्यता झाली असे नाही, तर
कृतकृत्यता प्राप्त होण्याकरता कृतम कृत्यम प्रापणीयम प्राप्तव्यम इतिमेव तुष्यती, किंवा कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो, अशी दुःखाची आत्यंतिक निवृत्ती परमानंदाची प्राप्ती अशा स्वरूपाची कृतकृत्यता नाम मोक्ष, तो प्राप्त होण्याकरिता काय केलं पाहिजे? जीव ब्रह्माच्या अभेदाविषयी पुन्हा विचार केला पाहिजे. कारण मोक्ष कशाने होतो? ज्ञानाने. आणि कोणत्या ज्ञानाने? जीव ब्रह्मैक्य ज्ञानाने. म्हणून जीव ब्रह्माच्या अभेदाविषयी पुन्हा काय केला पाहिजे? विचारता निरसले प्रपंच सहज साडवले, मग तत्वता तत्वरले ज्ञाने अशी. विचार वाचून न पविजे समाधान, सारासार विचार करा उठावटी फलकटतो संसार, येत सार भगवंत. मग वाच्यार्थ हा त्यागला पाहिजे आणि लक्षार्थाचं ग्रहण केलं पाहिजे. याच्याकरता जीव ब्रह्मैक्याविषयी पुन्हा विचार करावा लागतो. आणि म्हणून कर्तव्य अभावरूप कृतकृत्यतेच्या सिद्धीकरिता महावाक्यार्थाचा उपदेश आता करतात. मग महावाक्यार्थाचा उपदेश करतात, तर तो महावाक्यार्थाचा उपदेश जो आहे तो काय आपला होण्यासारखा नाही. तर तो विषय आपण उद्या पाहू. तूर्त 1-2-4 मिनटं अजून. जे आत्ताच आपण किती शरीराचा विचार केला बोला? 3 शरीराचा आहे ना, आणि त्यात येणाऱ्या 5 कोशाचा. आणि 3 शरीर काय ठरलेत? अनात्म ठरलेत. मग 3 शरीर अनात्म ठरले. 3 शरीर किती अवस्थेत? 3 अवस्थेत. मग 3 शरीराचा आणि 3 अवस्थेचा थोडासा परिचय संस्कृत विचारसागरामध्ये दिलेला आहे. तो थोडक्यात वाचून दाखवतो 2-3 मिनटात आणि मग आपण थांबूया. बघा, तर त्यामध्ये पहिलं कोणतं शरीर बोला? स्थूल शरीर. मग स्थूल शरीर म्हणजे काय? स्थूल शरीर हे म्हणजे ते आत्म्याहून भिन्न कसं, व्यभिचारी कसं, अनित्य कसं, हे सांगण्याकरता त्यांनी सांगितलं उत्पत्तीवृद्ध आणि नाशपूर्व जे आहे ते स्थूल शरीर आहे. उत्पन्न झाल्याच्या नंतर प्रतीती आहे आणि नाश होण्याच्या पूर्वी ज्याची प्रतीती आहे तर ते स्थूल शरीर आहे. मग उत्पत्तीवृद्ध नाश प्राग असं जे असतं ते परिच्छिन्न असतं, उत्पत्तीवान असतं आणि विनाशी असतं. जसं की घट, तसंच हा स्थूल देह. मग घट जसा व्यभिचारी अनित्य, तसं स्थूल देह सुद्धा व्यभिचारी आणि अनित्य आहे. आणि व्यभिचारी कशाला म्हणायचं? जे स्वल्पदेश आणि अल्पकाल. स्वल्पदेशात जो आहे, अल्पकालात आहे जो असतो त्याला व्यभिचारी म्हणायचं. आणि विस्तीर्ण देशात नित्यकालात असतो त्याला अव्यभिचारी असं म्हणायचं. असं व्यभिचारी अव्यभिचारी शब्दाची एक प्रकारची संस्कृत विचारसागरामध्ये केलेल्या व्याख्या आहेत. बरं, मग आता हा स्थूल देह कसा आहे? जो उत्पत्तीवृद्ध आहे, नाशपूर्व आहे. तो म्हणजे उत्पत्तीवृद्ध नाशपूर्व याचा भाव आहे. पण उत्पत्ती प्राग आणि नाश पश्चात याचा काय अभाव आहे. आणि ज्याचा उत्पत्ती पूर्वी आणि नाश उत्तर ज्याचा अभाव असतो, मधल्या काळात सुद्धा त्याचा काय असतो? तत्वता अभावच असतो. म्हणून स्थूल देह कसा आहे? अभावरूप आहे. बरं, त्याचा भावही वाटला तर फक्त एका अवस्थेत आहे, इतर 3 अवस्थेमध्ये त्याचा अभाव आहे. म्हणून स्थूल देह मी आहे का माझा आहे? स्थूल देह मीही नाही आणि माझाही नाही. बरं, स्थूल देह ज्या अवस्थेत आहे ती कोणती? जागृती अवस्था. मग जागृती अवस्था म्हणजे काय? त्या जागृती अवस्थाचा परिचय देताना त्यांनी असं सांगितलं, जागृती अवस्था म्हणजे जागृती दशा ज्याच्यामध्ये भोगकाल विशेष रूप असतो आणि स्वप्न सुषुप्ती याहून भिन्न जी अवस्था आहे, स्वप्न सुषुप्तीहून भिन्न अवस्था आहे. आणि ईश्वरजन्य ज्ञान तत्संस्काराला आधारभूत काल अशी जी एक अवस्था आहे तिला जागृती म्हणतात. असं जागृतीचं लक्षण केलं. जिच्यामध्ये 14 त्रिपुटीद्वारा आपल्याला उपभोग होतो तिला जागृती अवस्था म्हणतात. 14 त्रिपुट्या कोणत्या? ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, चित्तचतुष्टय. किती झाली? 14 आहे ना. मग 14ला म्हणतात अध्यात्म, त्यांच्या विषयाला म्हणतात आदिभूत आणि त्यांच्या अधिष्ठातृ देवता. मग या 14 त्रिपुटी आहे ना, म्हणजे अध्यात्म, आदिभूत, आदिदेवता. 14 इंद्रिय म्हणजे चित्तचतुष्टय असेल आणि त्यांचे 14चे 14 विषय आणि त्या 14 जणांच्या अधिष्ठातृ देवता. या 14 त्रिपुटीद्वारा ईश्वर सृष्ट पदार्थाचा उपभोग ज्या अवस्थेत होतो तिचं नाव जागृती. असं जागृतीचं लक्षण केलं. आणि त्याच्या 6 गोष्टी मुख्य सांगितल्या. म्हणजे जागृतीचं स्थान कोण? चक्षु, कारण डोळ्याने आपण सगळं जगत पाहतो. जागृतीमध्ये शक्ती कोणती? क्रियाशक्ती, कारण जागृतीमध्ये सगळ्या क्रिया आपण व्यवहार स्थूल देहाने करतो. जागृतीमध्ये वाणी कोणती? वैखरी, कारण वैखरी वाणीने आपण बोलतो. नंतर जागृतीमधला भोग कोणता? स्थूल, कारण डोळ्याला तो दिसतो. जागृतीतला गुण कोणता? सत्व, कारण सत्वा संजय येते ज्ञानम. आणि जागृतीमधली संज्ञा कोणती? तर त्याला म्हणतो आपण विश्व. ठीक ना. हा झाला जागृतीचा परिचय.
त्याचप्रमाणे स्वप्नाचा परिचय. स्वप्नाचा परिचय घेताना पहिलं कोणतं? सूक्ष्म शरीर. आता सूक्ष्म शरीर म्हणजे आपण मागेच बघून आलो, ज्याच्यामध्ये 16, 17 किंवा 19 तत्व आहे ते सूक्ष्म शरीर आहे. आणि ते सूक्ष्म शरीर म्हणताना ज्याचा 5 अवस्थेमध्ये अभाव असतो ते सूक्ष्म शरीर. ज्याचा सुषुप्तीमध्ये काय आहे? अभाव आहे. मूर्छेमध्ये अभाव आहे. मरणसमयी अभाव आहे. प्रलय काळात अभाव आहे. आणि ब्रह्मज्ञान झाल्याच्या नंतर सुद्धा त्याचा अभाव आहे, बादनिष्ठी आहे. असं जे आहे ते सूक्ष्म शरीर. ज्याचा भोगसुद्धा कसा आहे? सूक्ष्म आहे. कारण सूक्ष्म शरीरच अतिंद्रिय असल्यामुळे त्याचा भोगसुद्धा अतिंद्रिय आहे. आणि पुन्हा अपंचकृत पंचमहाभूताचं कार्य असणारा हा सूक्ष्मदेह, त्याचे धर्म कोणते? तर कर्तृत्व भोक्तृत्व आहे. मग सूक्ष्मदेह मी किंवा माझा नाही, तर त्याचे असणारे धर्मसुद्धा मी किंवा माझा नाही. बरं, सूक्ष्मदेहाच्या अवस्थेत असतो ती कोणती अवस्था म्हटलं आपण? सुषुप्ती. मग त्या सुषुप्तीमध्ये आपलं, क्षमा करा, सूक्ष्मदेह म्हणजे स्वप्न अवस्थेमध्ये. मग त्या स्वप्नामध्ये, स्वप्न म्हणजे 10 इंद्रिया विना हिता नाडी, त्याला कंठगत असणारी पुरितत नाडी, तिथे जे पडतं आणि 1 क्षणाचा त्याचा काल असतो आणि केसाचा सहस्रावा देश असतो, अशा वेळेला जे पडतं आणि संस्कारजन्य त्रिपुटीचा परिणाम आणि स्वयंप्रकाश साक्षीकडनं अविद्या वृत्तीद्वारा ज्याचं प्रकाशन होतं त्याला स्वप्न असं म्हणतात. असं स्वप्नाचं लक्षण केलं. आणि या स्वप्नाचे सुद्धा मग 6 गोष्टी प्रधान. मग स्वप्नाचं स्थान कोणतं? कंठगत असणारी हिता किंवा पुरितत नाडी. स्वप्नामध्ये शक्ती कोणती? ज्ञानशक्ती. कारण स्वप्नाचं आपल्याला, स्वप्नात काय होतं? सगळं ज्ञानाचा व्यवहार, ज्ञानशक्ती आहे. आणि स्वप्नामध्ये वाणी कोणती? मध्यमा. कंठगत, कारण ते मध्यमा वाणीत पडतं ना स्वप्न. स्वप्नातला भोग कोणता आहे? सूक्ष्म आहे. कसं जागृती भोग स्थूल म्हटलं आपण, स्वप्नाचं भोग सूक्ष्म आहे. स्वप्नामध्ये गुण कोणता आहे? रजगुण आहे. कारण क्रियाप्रधान आहे सगळं, ते कल्पनाच आहे ना सगळी. आणि कल्पना विलास कोणाचा आहे? रजगुणाचं. नंतर त्याचा संज्ञा कोणती आहे? तर स्वप्नाला संज्ञा आहे स्वप्नावस्थेला तेजस. आता शेवटचं कारण शरीर. कारण शरीर म्हणजे स्वप्न घनीभूत अज्ञान, अविद्या, कल्पना अविद्या, त्याने झाला जीव आणि मायोपदी शिव बोली जिथे. मग कल्पना म्हणा, अविद्या म्हणा, घनीभूत अज्ञान, याचंच नाव काय? कारण शरीर. आणि कारण शरीर ते मी किंवा माझा नाही. कारण शरीराचे धर्म कोणते? अज्ञान आणि आवरण. आवरण आणि विक्षेप. हे म्हणजे जसं आभासाच्या 7 अवस्था गेल्या मागे 4थ्या तरंगामध्ये, अज्ञान, नंतर आवरण, विक्षेप, परोक्ष ज्ञान वगैरे. तर ते पहिलं अज्ञान आणि अज्ञानाचा 2 शक्ती सांगितल्या आहेत, आवरण आणि विक्षेप. तीच या ठिकाणी कारण शरीराचा धर्म आहे. मग कारण शरीर मी किंवा माझं नाही म्हटल्याच्या नंतर ते धर्मसुद्धा मी किंवा माझे नाही. मी कोण आहे? मग साक्षी आत्मा, केवळ निर्गुणश्च, असा मी आहे. बरं, हे कारण शरीर ज्या अवस्थेत असतं ती कोणती अवस्था म्हटलं आत्ताच आपण? सुषुप्ती. मग त्या सुषुप्तीचं स्वरूप काय? तर केवळ अज्ञान आवृत्त सुखाचा अनुभव जिच्यात आपण घेतो तिचं नाव काय? मग सुषुप्ती. आणि मग तिच्याही 6 गोष्टी. सुषुप्तीचं स्थान कोण? हृदय. शक्ती कोणती? द्रवरूप, म्हणजे ज्ञान आणि क्रिया शक्तीचा जिथे अभाव आहे. वाणी कोणती आहे? पश्चंती. मुख गोलाकार. जागृतीत म्हणलं तर कोणती म्हणलं पण? वैखरी. स्वप्नात पश्चंती, मध्यमा. आणि सुषुप्तीमध्ये पश्चंती. भोग कोणता आहे? आनंद. कारण सुषुप्तीमध्ये केवळ आनंद असतो. साचेची पूर्ती विरा, जरी नेता स्वप्न जागरा तरी ब्रह्मभाव साचो करा म्हणून येतं. सुषुप्तीतला आनंद म्हणजे साक्षात खरा कोणाचा आनंद असतो? आत्मानंदच असतो. फक्त तो अज्ञानाने आवृत्त असतो, एवढाच काय तो. म्हणून आनंदाचा भोग आहे. गुण म्हणलं का त्या ठिकाणी तमगुण आहे. तमगुण काय म्हणायचं? घनीभूत अज्ञान, निद्रिताचे. काय कळतं माणसाला त्यावेळेला? काही कळत नाही, हेही कळत नाही. त्यामुळे ते तमगुण आहे, मूर्तिमत्व जाड्य. आणि संज्ञा कोणती आहे? तर त्याची प्राज्ञा ही संज्ञा आहे. याचाच अर्थ 3 शरीर, 3 अवस्था, ते येणारे 5 कोश हे व्यभिचारी आहेत. कारण ते अल्पदेशात आणि न्यून काळात आहे. ते अनित्य आहेत आणि पुन्हा उत्पत्ती विनाशवान आहे. म्हणून मी मात्र अव्यभिचारी आहे, नित्य आहे, उत्पत्ती विनाशरहित आहे. आणि असा जो आत्मा आहे तोच मी आहे. आणि हाच आत्मा आता कसा जाण्याचा? आपल्याला ब्रह्मरूप जाण्याचा. कारण पंचकोशावरून आत्मा पृथक करून भागणार नाही. तो आत्मा ब्रह्मरूप जाणला तर आपल्याला कर्तव्य अवरूप मोक्ष प्राप्त होईल. तर तो आत्मा ब्रह्मरूप कसा, याचा विचार आपण उद्या सांगतील ग्रंथकार, त्या पद्धतीने पाहूया. आज या ठिकाणी थांबूया. कुंडलिक वरदाहरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. माऊली.